अत्यंत इंटरेस्टिंग मुद्द्यावरती हे सगळं आर्ग्युमेंट आलेलं आहे। सिंघवींनी आता जो स्टँड घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलंय की ह्या 34 आमदारांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्यानुसारच त्यांनी त्यांचं त्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता किंवा त्यांचा पाठिंबा नाही आहे असं सांगितलेलं होतं। आणि या पत्राची कुठलीही खातरजमा राज्यपालांकडनं झाली नाही का असा प्रश्न जेव्हा जजनी विचारला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आत्ताच राज्यपाल हे कोविडमधनं रिकवर झाले त्यामुळे त्यांनी हे व्हेरीफाय केलेलं नसावं। जो मेल आलेला होता त्याची ऑथेंटिसिटी ही व्हेरीफाय केलेली नाही आहे आणि तरीसुद्धा विरोधी पक्षनेत्यांच्या सांगण्यावरनं त्यांनी दिलेल्या पत्रावरनं आता या सगळ्या पुढच्या हालचाली राज्यपालांकडनं केल्या जात आहेत जे घटनाबाह्य असल्याचा दावा केलेला आहे। सिंघवी यांनी या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे या राज्यपालांनी जे अधिवेशन बोलवलेलं आहे ते बोलवायला हवं होतं का, इतकी कमी मुदत दिलेली आहे ती मान्य नाही असं शिवसेनेने म्हटलेलं आहे। आणि आता या 34 आमदारांना मतदान करता येणार का, त्यांचं सदस्यत्व आहे का, याच बाबतीमध्ये आर्ग्युमेंट सुरू झालेला आहे। 34 आमदारांनी या पत्रावरती सह्या केलेल्या आहेत का असं जेव्हा जस्टिस कांत यांनी विचारलं त्यावेळेला अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट सांगितले की याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलं जात नव्हतं, केलं गेलेलं नाही आहे। राज्यपाल एक आठवडा खरं तर हे पत्र स्वतःकडे त्यांनी ठेवलेलं होतं आणि ज्या वेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांकडे पोहोचले त्यावेळेला त्यांनी याच्यावरती ॲक्शन घेतली आणि बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावण्याची सूचना केली। या सगळ्या राज्यपालांच्या ॲक्शन या ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी पात्र असतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे। बोंबई जजमेंट ज्याचा उल्लेख यापूर्वीसुद्धा अनेक वेळेला केला गेलेला आहे त्याचाही उल्लेख सिंघवी यांनी केला आहे। यामध्ये बोलताना जस्टिस कांत असं म्हणाले की आमच्या माहितीप्रमाणे आमच्या समजुतीप्रमाणे बोंबई जजमेंटमध्ये असं म्हटले की या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या राज्यपालांना सॅटिस्फॅक्टरी वाटतात का नाही याच्यानुसार नाही तर फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे अधिवेशनादरम्यान काय घडतंय त्याच्यावरती ठरवल्या जातात। आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता आर्ग्युमेंट केलं जात आहे ज्याच्यामध्ये अधिवेशन बोलवलं जाणं योग्य आहे का नाही या बाबतीत भूमिका मांडली जाते। धन्यवाद प्राची, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय की एकूणच आता कोर्टामध्ये दोन्ही बाजूंकडून त्यांची बाजू मांडली जाते। आघाडी सरकारकडनं त्यांची बाजू मांडली जाते। अभिषेक सिंघवी हे त्यांची बाजू मांडता आहेत आणि त्यांनी अत्यंत काही महत्त्वाचे मुद्दे हे तिथे उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे एका वेगळ्या वळणावर आता कोर्टामधली ही सगळी बाजू मांडण्याची जी सुनावणी सुरू आहे ही एका आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे। पण आता याच्यानंतर जे बंडखोर आमदार आहेत त्यांचे जे वकील आहेत ते त्यांची बाजू मांडणार आहेत। त्यामुळे ती बाजू मांडल्यानंतर नेमकं कोर्ट कशा पद्धतीची निरीक्षणं नोंदवतं आणि त्यावर काय निर्णय देतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजच्या सुप्रीम कोर्टाच्या आपण बघतोय की प्राची कुलकर्णी या आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेल्या आहेत। प्राची, आपण बघतोय की एकीकडे असंही सिंघवींनी म्हटलेलं आहे की जे बंडखोर आमदार आहेत यांची जी वागणूक आहे त्यावरून सुद्धा काही गोष्टी या ठरतात। पण सातत्याने आपण पहिल्यापासून जर बघितलं तर या बंडखोर आमदार सातत्याने हेच म्हणत आहेत की आम्ही अजून शिवसेनेमध्येच आहोत, हा मुद्दा मात्र त्यांनी लावून धरलेला आहे। अर्थातच हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये। पण आर्ग्युमेंट दरम्यान आता अभिषेक मनु सिंघवींनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले ते आपण आधी सांगूयात। अभिषेक मनु सिंघवी यांनी या सुनावणी दरम्यान अनव्हेरीफाईड ईमेलवरनं या सगळ्या 34 लोकांनी राज्यपालांना पत्र पाठवलं आणि त्यानंतर त्या सगळ्याची व्हेरिफिकेशन जी आहे ती राज्यपालांकडनं केली नाही असं म्हटलेलं आहे। महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे अभिषेक मनु सिंघवींनी की जर या लोकांनी त्यांची बाजू बदललेली आहे, त्यांनी डिफेक्ट केलेला आहे, पक्षांतर करायचा त्यांचा विचार आहे तर ते लोकांचं म्हणणं मांडतायत किंवा जे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना जे व्हॅल्यू आहे ती त्यांना मिळू शकत नाही। आणि अशा वेळेला ज्या लोकांवरती विश्वास ठेवला जाऊ शकत नाही अशांच्या बाबतीत बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय गव्हर्नर कशा पद्धतीने देऊ शकतात, राज्यपाल हे पत्र देऊ शकतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या जर बहुमत चाचणी झाली नाही तर असं नेमकं काय होणार आहे असाही सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे कारण भवितव्य ठरण्यासाठी ही बहुमत चाचणी महत्त्वाची ठरणार आहे। सगळे जे बंडखोर लोक आहेत ते महाराष्ट्रामध्ये उद्या येतील आणि
त्यानंतर ते आपली भूमिका त्यानंतर ते मतदान करतील आणि त्यानंतर हे सरकार पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ही बहुमत चाचणी होऊ नये यासाठी सेनेकडनं प्रयत्न केला जातो आहे. ही घेण्यासाठीची इतकी घाई का, गडबड का आणि राज्यपालांनी त्यांच्या अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे का, अशा पद्धतीचे महत्त्वाचे सवाल आता शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी मांडताना दिसत आहेत. जस्टिस कांत यांनी आता असा प्रश्न विचारला आहे की इज इट ऑन द फॅक्ट्स दॅट दे हॅव सेंट अ लेटर आस्किंग फॉर अ गव्हर्नमेंट टू बी फॉर्म बाय द ऑपोजिशन. म्हणजे हे रेकॉर्डवरती आलेलं आहे का की 34 लोकांनी हे पत्र पाठवलेलं होतं की विरोधक म्हणजे अर्थातच भाजपकडनं सरकार स्थापन केलं जावं. याला अजून सिंघवींनी उत्तर दिलेलं नाही आहे. तर त्याला उत्तर देताना सिंघवी असं म्हणालेले आहेत की 10व्या शेड्यूलचा अर्थ असा आहे की जर अशा पद्धतीने कोणी पक्षांतर करत असेल तर ते थांबवलं जावं, नाही तर लोकशाही धोक्यात आहे. किहोटो जजमेंटचा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातनं ही उद्याची जी बहुमत चाचणी आहे ती पुढे ढकलण्यात यावी. त्या राज्यपालांनी जे पत्र पाठवलेलं आहे तेच मुळात घटनाबाह्य आहे का, राज्यपाल घटनाबाह्य वागतायत का, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट सध्या सुरू आहे. सुहास, निश्चित प्राची तू म्हणतेस तसं की राज्यपाल घटनाबाह्य काही वागता आहेत का, पण याच्यावर देखील वकिलांमध्ये किंवा कायदे तज्ज्ञांमध्ये सुद्धा काही मतमतांतर आपल्याला बघायला मिळतात. काही जणांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आदेश दिला जातो त्याच्यानंतर राज्यपाल हे विशेष अधिवेशन बोलवू शकतात. तर काही तज्ज्ञांचं असं म्हणणं पडतं की काही विशेष अधिकारामध्ये राज्यपाल अशा पद्धतीने अधिवेशन बोलवू शकतात. म्हणजे याच्यामधनं सुद्धा आपल्याला काही मतमतांतरं बघायला मिळतात. अभिषेक मनु सिंघवी यांनी जे आर्ग्युमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की राज्यपाल सूचना करू शकतात, मात्र त्यांना एखाद्या गोष्टीवरती जर ॲक्शन घ्यायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच त्यावरती कार्यवाही व्हायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा सवाल त्यांनी हा उपस्थित केलेला आहे की मुळात 34 आमदारांनी जे पत्र पाठवलेलं होतं आणि त्यानंतर ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्या सगळ्याचं व्हेरिफिकेशन का केलं गेलं नाही आणि या सगळ्या घडामोडी जर होत आहेत तर राज्यपाल या बहुमत चाचणीसाठी एवढे आग्रही का आहेत आणि आग्रही असताना मुळात विरोधी पक्षनेत्यांनी भेट घेतल्यावर, विरोधी पक्षनेत्यांनी पत्र दिल्यानंतर त्यांच्याकडनं ही पावलं का उचलली जात आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या या संपूर्ण सुनावणी दरम्यान ठरणार आहेत. कारण बहुमत चाचणी मूळ जी केस आहे ती आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या आमदारांचं निलंबन करण्यासाठी मागणी करण्यात आलेली होती, शिवसेनेकडनं पावलं उचलली गेली होती, त्याला चॅलेंज करणारी केस आहे. आणि आता जी सुनावणी सुरू आहे ती म्हणजे या आमदारांच्या निलंबनाला स्टेटस को असताना, या सगळ्या बाबतीत 5 दिवसांचा अवधी दिला गेलेला असताना सुप्रीम कोर्टाकडून आता एवढ्या गडबडीने बहुमत चाचणी घेण्याची गरज आहे का. आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे जो अभिषेक मनु सिंघवींनी मांडला आहे, तो म्हणजे हे 34 आमदार या पूर्ण प्रक्रियेमध्ये मतदानामध्ये सहभागी होऊ शकतात का. सिंघवी यांचा असा दावा आहे की ते यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत आणि या संपूर्ण प्रक्रियेबाबत सवालही ते उपस्थित करतायत. अर्थात जसं आपण पाहिलं की मतमतांतरं आहेत आणि सिंघवी जी बाजू मांडतायत त्याच्यावरती कौल यांच्याकडनं आर्ग्युमेंट होणं अजूनही बाकी आहे. त्यामुळे निर्णय काय घेतला जातो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. सुहास, निश्चित आपण बघतोय की एकूणच अजून जी बाजू आहे बंडखोर आमदारांची, त्यांचे वकील अजून ती बाजू मांडणार आहेत, परंतु एकूण मतमतांतरं तर ही आपल्याला बघायला मिळतातच आहेत प्राची. परंतु एकूण आता या सगळ्या प्रक्रियेला, या सगळ्या हे सगळे प्रत्येकाची बाजू मांडण्याला अजून किती कालावधी जाईल असं वाटतंय. सुनावणीमध्ये आत्ता 5 वाजता साधारण सुनावणी सुरू झालेली आहे आणि आत्तापर्यंत अभिषेक मनु सिंघवी हेच त्यांची बाजू मांडतायत, ज्याच्यामध्ये जिथे काही प्रश्न उपस्थित करायचे असतील तिथे जस्टिस कांत हे त्यांना त्याच्यावरती प्रश्न विचारताना बघायला मिळत आहेत. यानंतर सॉलिसिटर जनरल सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने नीरज कौल हे सुद्धा आर्ग्युमेंट करणार आहेत. अर्थातच यावेळेला शिवसेना कोर्टात गेलेली आहे, त्यामुळे अभिषेक मनु सिंघवी आधी आर्ग्युमेंट करतायत, त्यावरती त्यांची बाजू कौल यांच्याकडनं मांडली जाईल आणि त्यानंतर कोर्टाचा या बाबतीमध्ये निर्णय येऊ शकेल. सॉलिसिटर जनरल राज्य सरकारच्या वतीने उपस्थित झालेले आहेत, सरकारची बाजू ते मांडणार आहेत. गेल्या वेळेला या सगळ्या सुनावणी दरम्यान खरं तर प्रश्न विचारला गेला होता की अशा पद्धतीने सॉलिसिटर जनरल आपली बाजू मांडायला का एवढे इच्छुक आहेत, मात्र या वेळेला त्यांची बाजू मांडण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनंही बाजू मांडली जाईल. त्यामुळे आर्ग्युमेंट सुरू आहे
आत्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू, राज्यपालांच्या निर्णयाचा ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येतो अशा कुठल्या कुठल्या निकाल कोर्टाकडनं लागलेले आहेत याचा उल्लेख केलेला आहे आणि त्या मुद्द्यावरती आता चर्चा होताना दिसते आहे. मुळात राज्यपालांचा निर्णय हाच घटनाबाह्य असल्याचा दावा केला जातो आहे या गटाकडनं, शिवसेनेच्या वतीने, आणि त्याच मुद्द्यावरती हे सगळं आर्ग्युमेंट्स आत्ता जाताना दिसत आहे. पुढच्या कदाचित काही काळ ही सुनावणी चालू राहील आणि त्यानंतर कोर्ट काय निर्णय देते ते पाहणं महत्त्वाचं असेल. 2 ते 3 पद्धतीचे आहे. जसं मगाशी आपण म्हटलं की या केसमध्ये एक तर कोर्ट असं म्हणू शकतं की कदाचित या संपूर्ण याचिकेला, म्हणजे जे मुद्दा मांडला गेलेला आहे शिवसेनेच्या वतीने, त्या बाबतीत आम्ही निर्णय देणार नाही, किंवा कदाचित पुढची तारीख दिली जाऊ शकते, किंवा ही याचिका रद्द केली जाऊ शकते. या तीनही गोष्टींवरनं बहुमत चाचणीचं भवितव्य ठरणार असल्यामुळे आज हा निर्णय यावा या दृष्टीनेच शिवसेनेकडनं प्रयत्न केला जाणार आहे. निश्चित प्राची, आपण बघतोय की ज्या 16 आमदारांच्या निलंबनावरून हा सगळा मुद्दा आता सुप्रीम कोर्टामध्ये आपण बघतो आहोत, पण एकीकडे दुसरा मुद्दा देखील आपण प्राची बघितलेला आहे की जरी या 16 आमदारांवरचं निलंबन जरी एक ठिकाणी आपण मान्य केलं तरी देखील भाजपचं असं म्हणणं आहे की आत्ता हे सरकारकडे तेवढं संख्याबळ नाही, हे सरकार अल्पमतात आहे आणि म्हणून ही बहुमत चाचणी घ्यावी. आणि आमच्याकडे, म्हणजे आपण कालपासून हे दाखवलेलं आहे की जरी हे 36च्या 36 आमदार जरी आपण नाही याच्यामध्ये गृहीत धरले तरी भाजपकडे जवळपास 129चं संख्याबळ आपल्याला बघायला मिळतं की जेणेकरून भाजप हे संख्याबळामध्ये वरचढ ठरू शकतं आणि म्हणून राज्यपालांकडनं घेतलेला हा निर्णय आहे, अशा पद्धतीची एक भूमिका आहे. अर्थात याच मुद्द्यावरती आता आर्ग्युमेंट केलं जातं आहे. बहुमत चाचणी घेण्याची एवढी गडबड काय? म्हणजे एकीकडे शिवसेनेचे वकील सिंघवी हे ही बाजू मांडतात की ही बहुमत चाचणी घेताना या आमदारांना मतदान करता येणार का नाही, कारण त्यांच्याकडनं पत्र पाठवलं गेलेलं आहे राज्यपालांना त्यांची भूमिका मांडणारं, ज्याच्यामध्ये सिंघवी यांनी जो उल्लेख केला, त्यांनी जे पत्र वाचलं त्याच्यामध्ये विरोधी पक्षाने म्हणजे भाजपने सरकार फॉर्म करावं अशा पद्धतीचा उल्लेख असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या बाजूला आत्ता हेही बघायला मिळतं आहे की मुळात बहुमत चाचणी घेण्यासाठी एवढी गडबड का, असाही सवाल उपस्थित केला जातो आहे त्यांच्याकडनं. त्यामुळे या दोन्ही बाबतीमध्ये आर्ग्युमेंट सुरू आहे. 34 आमदार जरी मतदान करू शकतील का नाही हे जरी महत्त्वाचं असलं पाहणं, तरी सुद्धा 34 आमदार गैरहजर राहिले किंवा त्यांचं जर मतदान झालं नाही तर कोर्टावरती त्याचा फरक पडून त्याच्यानुसार लागलेला जो बहुमत चाचणीचा निकाल आहे तो व्हॅलिड कसा धरायचा, अशाही पद्धतीचं आर्ग्युमेंट करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळं आर्ग्युमेंट जे आहे ते दोनही बाबतीत, म्हणजे मुळात बहुमत चाचणी होऊ नये यासाठीचाच प्रयत्न किंवा ती पुढे ढकलली जावी यासाठीचाच प्रयत्न आता सेनेकडनं केला जातोय, हे या आर्ग्युमेंटवरनं स्पष्ट होताना दिसतंय. अर्थात आता निर्णय कोर्ट काय घेतंय यावरनंच या बहुमत चाचणीचं